सो गाईज आज आपला जो पहिला सेशन आहे ग्राफिक्स डिझाईन अँड व्हिडिओ एडिटिंगचा. ठीक आहे. तर बेसिकली आता तुम्ही इथे बघत असाल स्क्रीनवर तुम्हाला हा ग्राफिक्स डिझाईनच असा टेम्पलेट दिसत असेल. ठीक आहे. आता तुम्ही त्यात प्रश्न पडला असेल की नेमकं ग्राफिक डिझाईनच का बरं मी टाकलं. ठीक आहे. कारण ग्राफिक्स डिझाईन हा एक मोठा अमरेला आहे. ठीक आहे. ज्याच्या अंतर्गतच आपला व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर मग फोटो एडिटिंग, त्यानंतर मग आपण जे बॅनर्स पोस्टर्स बनवतो त्या अंतर्गतच हे सगळं येऊन जाते. ओके. तर स्टार्टिंग विथ फर्स्ट माय इंट्रोडक्शन. तर गाईज माझं नाव धनंजय मोरोपे आहे आणि मी तुमचा तुमचा मेंटर राहणार आहे. ओके. तर त्यानंतर पुढे चालूया. तर गाईज मी म्हणजे सुरू करण्याआधी थोडं माझ्याबद्दल सांगतो. म्हणजे जसं की मी तुमचा मेंटर आहे, तर मला नियरली 4+ इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि मी त्यासोबतच मल्टिपल ब्रँड्सवर हे जे आहे ते काम केलेलं आहे. त्यामध्येच अमूल हे आपले क्लायंट होते. त्यानंतर मग जे मी हॅवेल्स ऐकलेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर बाजी, त्यानंतर मग रिसेंटमध्ये कौतुक, त्यानंतर मग खूप साऱ्या रिअल इस्टेट्स. ओके. त्यांसाठी मी नियरली या 4 वर्षांमध्ये किंवा नियरली 4+ वर्षांमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यातच बरेचसे बँक्सही आहेत ज्यांसाठी मी काम केलेलं आहे. ओके. त्यात कम्प्लिटली त्यांचं जे ग्राफिक्स आहे, त्यानंतर UI आहे, त्यांचं जे आयडेंटिटी डिझाईन आहे. ठीक आहे. म्हणजे आयडेंटिटी डिझाईन मध्ये कम्प्लीट त्यांचा पार्ट आला. ठीक आहे. लाईक फ्लेक्स, त्यानंतर मग जे आपण पोस्ट बघतो, त्यानंतर मग जे रील्स बघतो. ओके. त्यानंतर मग आम्ही रिसेंटली एका मोठ्या प्रोजेक्टला सुद्धा वर्क करतोय, लाईक सिंधुताई सपकाळ फाउंडेशन. त्यामध्ये सुद्धा आमचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके. तर हे होतं काहीच माझं थोडं छोटंसं इंट्रोडक्शन माझं आणि माझ्या कामाबद्दल जे मी केलं आहे. ठीक आहे. तुम्ही काहीच म्हणजे त्यांच्या इंस्टाग्रामला पेजला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. ठीक आहे. तिथे तुम्हाला जे आहे ते पाहायला भेटेल. ओके. देन गाईज फर्स्ट आपला प्रश्न राहील की व्हॉट इज ग्राफिक्स डिझाईन. ठीक आहे. तर ग्राफिक्स डिझाईन म्हणजे काय, तर तुम्हाला मी सांगतो की ग्राफिक्स डिझाईन हे एक अमरेला आहे. ओके. ज्याच्या अंतर्गत जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच जे प्रश्नाचं उत्तर दिलं की मी नेमकं तिथे ग्राफिक्स डिझाईन हे टर्म का वापरली सुरुवातीला. ठीक आहे. तर ही जे टर्म आहे ग्राफिक्स डिझाईन, याच्याच अंतर्गत आपले कम्प्लीट जे आहेत. ठीक आहे. म्हणजे बॅनर, पोस्टर डिझाईन. ठीक आहे. प्रिंट प्लस डिजिटल मीडिया हा कम्प्लीट येतो. ठीक आहे. प्रिंट आणि डिजिटल मीडिया मध्ये सांगायचं झालं बिन स्पेसिफिक, तर त्यात फोटो, ओके, फोटो एडिटिंग, फोटो मॅनिप्युलेशन. ठीक आहे. हा कम्प्लीट पार्ट येतो. त्यानंतर अगेन व्हिडिओ एडिटिंग ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा येतं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग जे आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, बिलबोर्ड्स बघतो, त्यानंतर प्रिंटेबल मटेरियल्स बघतो. ठीक आहे. बुक, पेन किंवा स्टिकर्स, लोगोज, पॅकेजिंग, कम्प्लीट. ठीक आहे. म्हणजे जेवढंही तुम्ही बघता, ठीक आहे, प्रिंटेबल्स किंवा डिजिटल्स, तो सगळ्याचा सगळा जो पार्ट आहे तो ग्राफिक्स डिझाईनचा पार्ट आहे किंवा ते ग्राफिक्स डिझाईनच्या अंतर्गत येतो. त्यानंतर मग आपण त्या ग्राफिक्स डिझाईनला सेग्रिगेट केलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट फक्त डिझाईन पार्ट. ठीक आहे. ग्राफिकल डिझाईन पार्ट, ज्यामध्ये आपण फक्त बघतो की प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया. ठीक आहे. त्यामध्ये बिन स्पेसिफिक प्रिंट मीडियामध्ये बघतो आपण जेवढेही बॅनर्स आहेत, बुक्स आहेत, त्यानंतर मॅगझिन्स आहेत. ओके. ते सगळं येतं त्यामध्ये. ओके. त्यानंतर मग फोटो एडिटिंग मध्ये म्हटलं तर जे आपण डिजिटली पाहतो किंवा मग जे आपण फोटो एडिट्स केल्यानंतर पाहतो. ठीक आहे. म्हणजे जे आपले फोटोग्राफर्स जे आहेत. ओके. तर ते जे वर्क करतात तर तो कम्प्लिटली फोटोग्राफी या प्रॉपर एका सेक्शन मध्ये येतो. त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट येतो. ठीक आहे. व्हिडिओ एडिटिंग प्लस मोशन ग्राफिक्स, ज्यामध्ये आपण अॅनिमेशन प्लस जे मूवीज पाहतो किंवा क्लिप्स पाहतो. ठीक आहे. त्यात VFX पण इन्क्लूड येतं अॅनिमेशन सोबत. ओके. ठीक आहे. तर हा जेवढा तुम्ही पाहतात लाईक सिरियल्स, कार्टून्स, व्हॉट एव्हर. ठीक आहे. तो कम्प्लिटली जो आहे तो पॅकेज तो येतो आपल्या व्हिडिओ एडिटिंग मध्ये. आणि जो कम्प्लीट या तिन्ही टर्म निगडीत जो बनते, ओके, अम्ब्रेला,
किंवा मग जे एक फॅमिली रेडी होते तर त्यालाच आपण ग्राफिक्स डिझाईन असं म्हणतो. ओके काय, त्यानंतर आपण पुढे बघूयात की एक्झॅक्टली हे ग्राफिक्स डिझाईनचे टर्म आहे, ठीक आहे, हे आपल्या डेली लाईफ मध्ये आपण कुठे कुठे बघतो. ठीक आहे, जसं मी आता ती टर्म डिस्क्राईब केली ग्राफिक्स डिझाईन, तर आपण सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी झोपेपर्यंत, ठीक आहे, जे काही आपल्या डिव्हायसेसला किंवा मग आपल्या सराउंडिंगला, आपल्या अवतीभोवती जेवढं काही मीडिया बघतो, ठीक आहे, म्हणजे मोबाईलच्या मोबाईलमध्ये जे काही आपण इंस्टाग्राम बघतो किंवा व्हॉट्सअप बघतो, ठीक आहे, व्हॉट एव्हर सोशल मीडिया बघतो, ठीक आहे, तर तो तो कम्प्लीट जो येतो तो अगेन ग्राफिक्स डिझाईनचा पार्ट येतो. ओके, त्यानंतर मग आपण बाहेर निघाल्यानंतर आपल्याला बिलबोर्ड्स दिसतात, त्यानंतर मग आपल्या घरी जे न्यूज पेपर्स येते किंवा मॅगझिन्स येतात, त्यानंतर आपण बुक्स जे वाचतो, तर तो कम्प्लिटली जो अगेन पार्ट येतो तो ग्राफिक्स डिझाईनचा पार्ट येतो. ठीक आहे, तसंच तुम्हाला सध्या जे आहे ते स्क्रीनवर दिसत आहे. ओके, फर्स्ट की तो आपल्या लाईफमध्ये कसा इम्पॅक्ट करतो, जसं की मी सांगितलंय इथे फर्स्ट की आपलं ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग मध्ये, त्यानंतर मग डिजिटल मीडिया अँड एंटरटेनमेंट, ठीक आहे, यात व्हिडिओ एडिटिंग पण येऊन जाईल, ठीक आहे, व्हिडिओ एडिटिंग प्लस रील्स वगैरे सगळं. ओके, म्हणजे लॉंग आपण जे युट्यूब कंटेंट म्हणतो, ओके, युट्यूब कंटेंट प्लस अगेन पूर्ण रील्स, इंस्टाग्राम, सोशल मीडिया कम्प्लीट. ओके, त्यानंतर मग पब्लिकेशन्स मध्ये आणि मोठ्या मोठ्या एजन्सीज मध्ये सुद्धा तो उपयोगी येतं. ओके, क्लिअर गाईज. त्यानंतर गाईज आपण पुढे बघूयात की सपोज तुम्ही एक ग्राफिक्स डिझायनर, ठीक आहे, बनायचा विचार करत आहात, तर तुम्हाला एक्झॅक्टली कुठकुठल्या ठिकाणी हे अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. ठीक आहे, फर्स्ट आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये. तर आय टी इंडस्ट्रीमध्ये आता तुम्ही बघत असाल, जेव्हापासून आपण डिजिटलायझेशन झालेलं आहे तेव्हापासून ग्राफिक्स डिझायनर, व्हिडिओ एडिटर्स आणि फोटो एडिटर्स, ठीक आहे, मी आता इथे ग्राफिक डिझायनरच म्हणणार कॉमन टर्म या तिघांसाठी पण, जे आपण सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर फोटोशॉप प्लस ग्राफिक्स. ओके, त्याच्यासाठी मी डायरेक्टली एकच टर्म इथे यूज करतोय. ठीक आहे, कॉमन ठेवण्यासाठी, पूर्ण एका टर्म मध्ये डिस्क्राईब करण्यासाठी. ओके, तर जसं तुम्ही आय टी इंडस्ट्री म्हणतात, तर आय टी इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही जे त्यांचे लँडिंग पेज मध्ये इमेजेस बघता, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल घेऊन घ्या आपलं अमेझॉन किंवा फ्लिपकार्टचं, ठीक आहे, जे ई कॉमर्स वेबसाईट आहे. ओके, तर ई कॉमर्स वेबसाईटमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तिथे तुमच्या आवडीचे हे मल्टिपल्स आयटम्स तुम्ही बघता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल घेऊन घ्या की तुम्हाला एखादी वॉच आवडलेली आहे, ठीक आहे, तर ती वॉच मग एका मॉडेलवर कशी दिसेल, ओके, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं राहील, ओके, तर तो जो विचार करतो तो ग्राफिक डिझायनर करतो. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्ही जेव्हा पाहता तिथे एकाच इमेज सोबत तुम्हाला तिथे 4 ते 5 इमेज दिलेले राहते विथ द मॉडेल, त्यानंतर मग व्हिडिओज दिलेले राहतात विथ द मॉडेल. ठीक आहे, त्यानंतर मग कलर कॉम्बिनेशन राहते. ठीक आहे, तर जेवढं पण त्यात ग्राफिक्स प्लस व्हिडिओ मटेरियल राहते, तर तो जो रेडी करतो तर तोच पर्सन जो राहतो आपला ग्राफिक डिझायनर राहतो. ओके, म्हणजेच आपल्यासारखेच लोक तिथे राहतात काहीच. ओके, ठीक आहे, हे झालं आय टी इंडस्ट्रीचं. ठीक आहे, आणि म्हणजे विथ द एक्झाम्पल ऑफ अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. ठीक आहे, आणि गाईस त्यानंतर मार्केटिंग एजन्सीचं म्हणायचं झालं तर मार्केटिंग एजन्सी त्यासाठीच बनलेला आहे की हे सगळे जे आय टीचे फर्म्स आहेत किंवा मग जे प्रायव्हेट वर्क्स आहेत त्यांना एक्झिक्यूट करण्याचं, म्हणजे त्यांचं जे काम आहे, ठीक आहे, ते एक्झिक्यूट करण्याचं काम जे करतात ते मार्केटिंग एजन्सी करतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हणजे बरेचसे ऍड पाहतात टीव्हीला. ओके, म्हणजे कोलगेटचं बघा, त्यानंतर मग ठीक आहे, कोलगेटच घ्या फॉर एक्झाम्पल, कोलगेट पेप्सोडंट किंवा मग कुठलेही पार्लेजी म्हणा किंवा मग गुड म्हणा किंवा कुठलेही प्रोडक्ट रँडमली. ओके, इव्हन दो परफ्यूम अँड ऑल, सगळे. ओके, तर गाईस त्यामध्ये तुम्ही बघता की त्याचे तुम्हाला भरपूर सारे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत ते पाहायला भेटतात. ओके, तर ते ऍडव्हर्टायझिंग जे डिझाईन करतं, ठीक आहे, तर ते जे ऍडव्हर्टायझिंग डिझाईन करतात, ठीक आहे, तर ते अगेन एक एजन्सी थ्रू होते, तर तिथे पण जे लागतात ते अगेन ग्राफिक डिझायनर लागतात. ओके, त्यामध्ये मग जे त्यांचे ऍड एडिट्स करतात, ठीक आहे, त्यांना इफेक्ट्स लावतात, त्यांना प्रॉपरली एक्झिक्यूट करतात, तर ते कुठले असतात, अगेन व्हिडिओ एडिटर्स असतात. ओके, आणि तेच आपण त्यांच्यासाठी जी जनरल टर्म वापरतो ते आहे ग्राफिक्स डिझायनरची. ओके, किंवा मग सिम्पली डिझायनरची. ओके, तर गाईस असं असं आपण म्हणजे लाईक
एक एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो मार्केटिंग एजन्सीसाठी. देन गाईज अगेन येतो पब्लिकेशनचा पार्ट. ओके ठीक आहे. पब्लिकेशन मध्ये गाईज म्हणजे कम्प्लिटली तुमचे जे बुक्स आलेत, मॅगझिन्स आलेत, ओके मोठे मोठे, ठीक आहे. तर तो जो मीडिया आहे, ठीक आहे, पब्लिकेशन अँड प्रिंट मीडिया, तर तिथे पण अगेन जे लागतात ते आपले ग्राफिक्स डिझायनर लागतात. आणि मोस्टली आपले व्हिडिओ फोटो एडिटर्स प्लस ग्राफिक्स डिझायनर्स, ठीक आहे. ग्राफिक्स डिझायनर इन द सेन्स ज्यांना अडबी चे फोटोशॉप त्यानंतर इलास्ट्रेटर त्यानंतर कोरेलड्रा वगैरे येतात ते वाले. ओके. इथे पब्लिकेशन्स मध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये व्हिडिओ एडिटर्सला थोडं कमी रिस्पॉन्ड राहतो. ओके. किंवा मग थोडी कमी अपॉर्च्युनिटी राहते. पण ऑन दी अदर साइड IT कंपनीजमध्ये किंवा मग मार्केटिंग एजन्सीमध्ये आणि क्रिएटिव्ह एजन्सी आणि स्टुडिओज मध्ये खूप जास्त स्कोप राहतो. ठीक आहे. त्यानंतर काही नेक्स्ट येऊ आपण क्रिएटिव्ह एजन्सीकडे. ठीक आहे. क्रिएटिव्ह एजन्सीमध्ये काय इकडे सगळ्याच टाईपचे जे आहेत एजन्सीज ते येतात. ओके. फ्रॉम लाईक जे तुम्ही फोटोग्राफी स्टुडिओज बघता. ओके. ते लाईक छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. ठीक आहे. जेवढेही क्रिएटिव्ह तुम्ही ऍड्स बघता. ओके. त्यानंतर एजन्सीज बघता. ठीक आहे. व्हॉट एव्हर जे तुम्ही क्रिएटिव्ह वर्क्स बघता. ओके. तर ते जे एजन्सी राहतात तर तिथे पण अगेन ग्राफिक डिझायनर प्लस व्हिडिओ एडिटरची आवश्यकता असते. बाबा तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते तुमची अपॉर्च्युनिटी, ठीक आहे, लाईक जॉब अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके गाईस. त्यानंतर गाईस आपण पुढे बघूयात की एक्झॅक्टली तुम्ही ग्राफिक्स डिझायनर बनल्यानंतर एक्झॅक्टली पुढे चालून म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणजे बनून जाल त्यानंतर मग तुम्ही एक्झॅक्टली पुढे काय करसाल. तुम्ही लाईक लाईफ टाईम तर नियरली ते पोस्ट किंवा पॅनल्स किंवा डिझाईन करू नाही शकत. ओके. किंवा मग कम्प्लिटली फक्त तेच ते व्हिडिओ एडिट्स तर नाही करत बसणार. ओके. तर त्यानंतर एक्झॅक्टली तुमचा फ्युचर स्कोप काय हा एक्झॅक्टली राहणार. ठीक आहे. तर काहीच जसं की आता कुठलाही तुम्ही सपोज ग्राफिक डिझायनर असाल, ठीक आहे, लाईक नॉर्मल सपोज तुम्हाला फोटोशॉप येत असेल किंवा मग इन डिझाईन किंवा मग कोरल ड्रॉ किंवा मग इलास्ट्रेटर येत असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे पुढे चालून की तुम्ही एक चांगला UI/UX डिझाईन जे सध्या रिसेंटली सगळ्यात मोस्ट डिमांडिंग जे फील्ड आहे किंवा सगळ्यात ट्रेंडी जे फील्ड आहे तुम्ही तुमचा तिथे फ्युचर एक्सप्लोर करू शकता फर्स्ट. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला जे वेबसाईट डिझायनिंग किंवा मोबाईल ऍप डिझायनिंग आहे ते तिथे शिकायला भेटेल. ते तुमचा तो लाईक एक्सप्लोर करायला भेटेल. ओके. त्यामध्ये मग अगेन सांगायचं झालं तर त्यात खूप जास्त स्कोप आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला शिकायला पण भेटेल आणि मोठमोठ्या ब्रँड सोबत जे आहे ते काम करायला भेटेल. आणि या क्षेत्रात सध्या मी पण खूप साऱ्या जसं की तुम्हाला जे अमूलचं सांगितलं होतं त्यानंतर बाजीचं सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर मग रिअल एस्टेटचे आहेत. त्यानंतर मग काही दोन आम्ही बँक साठी सुद्धा काम केलं होतं जसं की UNL बँक आणि एक नॅशनल डिस्ट्रिक्ट बँक. ओके. गडचिरोली. तर लाईक त्यांच्यासाठी आम्ही UI/UX डिझाईन केला होता. ठीक आहे. आणि त्यानंतर मग काहीच हे झालं माझ्या वर्क बद्दल UI/UX डिझाईन बद्दल. ओके. थोडं म्हणजे लाईक ब्रीफ देण्यासाठी. त्यानंतर काहीच तुम्ही पुढे म्हणजे ऍज अ व्हिडिओ एडिटर किंवा मग कुठला अॅनिमेटर, ठीक आहे, म्हणजे लाईक तुम्ही मोशन ग्राफिक्स आणि अॅनिमेशन साठी किंवा मग VFX साठी पुढे चालून जाऊ शकता. ठीक आहे. ते पण खूप जास्त ड्रास्टिकली ग्रोइंग सध्या इंडस्ट्री आहे. जसं की आता तुम्ही मार्वल्स किंवा DCचे मूवीज बघत असतात तर तिथे खूप जास्त स्कोप आहे. त्यानंतर मग सपोज तुम्ही अॅनिमे किंवा अॅनिमेशन हे कन्सिडर केलं तर सध्या जे रिसेंटली आहे, ठीक आहे, AR/VR. ओके. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा करिअर जो आहे तिकडे बनवू शकता. ठीक आहे. रादर दॅन सिम्पली की तुम्ही फक्त आपल्याच म्हणजे लाईक लोकल एरियामध्ये काम करण्याच्या एवजमध्ये. ओके गाईज. ठीक आहे. त्यामध्ये मग कम्प्लीट जो आहे तिथेही तुम्हाला मोठमोठे जे स्टुडिओज आहेत जसं की धर्मा स्टुडिओ झालं, त्यानंतर मार्वल स्टुडिओ, DC स्टुडिओज. ठीक आहे. त्यानंतर असे बरेचसे अगेन प्रायव्हेट स्टुडिओज आहे जिथे तुम्ही एक्सप्लोर करू शकता ऍज अ मोशन ग्राफिक्स डिझायनर किंवा मग ऍज अ अॅनिमेटर. ठीक आहे. मोशन ग्राफिक्स त्यानंतर VFX मध्ये आणि अॅनिमेशन मध्ये. ओके गाईज. त्यानंतर मग नेक्स्ट पार्ट येतो गाईज तुम्ही
एक्सप्लोअर करू शकता ब्रँड आयडेंटिटी डिझायनर. ठीक आहे, म्हणजे ही जी ब्रँड आयडेंटिटी डिझायनर आहे ओके किंवा मग डिझाईन आहे, त्याला मी तुम्हाला सिम्पली म्हणून सांगतो की एक जे आपण लोगो डिझायनर म्हणतो. ओके, तर लोगो डिझाईन मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा करिअर एक्सप्लोअर करू शकता खूप जास्त यात स्पेसिफिक गेलेत तर. ठीक आहे, या लोगो डिझाईन मध्ये काहीच तुम्हाला म्हणजे लाईक मल्टिपल्स जे ब्रँड्स आहेत मोठे मोठे, ठीक आहे, त्यांच्यासोबत सुद्धा एक्सप्लोअर करायला भेटेल. ठीक आहे, तर तिथे तुमची म्हणजे तुम्ही बघत असाल की जो म्हणजे नियरली 4-5 वर्षांनी किंवा मग आता रिसेंटली एम-आयचा लोगो सुद्धा चेंज झाला, महिंद्राचा लोगो सुद्धा चेंज झाला, त्यानंतर ऍपलनी सुद्धा त्यांचा जो सिम्पल आधी ऍपल होता, ठीक आहे, त्यापासून त्यांची जी जर्नी होती ते सिल्वर ऍपल पर्यंत कशी झाली. ओके, त्यानंतर मग जे ब्रँड्स आहेत मोठे मोठे, ठीक आहे, तर त्यांनी जे त्यांचे कॉम्प्लेक्स लोगो होते तर ते कसे मिनिमिस्टिक करून सोप्यात सोपं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके, त्यानंतर अजून जसं की देन अगेन गुगल एक वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आहे की गुगल आधीचा लोगो त्यांचा कसा होता आणि मग सिम्प्लिफाईड करून करून कसे ते टायपोग्राफी मध्ये आले. ठीक आहे, त्यानंतर महिंद्रा अगेन बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, कार सेक्शन मध्ये. ठीक आहे guys, त्यानंतर मग ट्विटरचं बघू शकता तुम्ही सगळ्यात बेस्ट. ठीक आहे, जे रिसेंट सगळ्यात मोठा चेंज होता. त्यानंतर फेसबुकनी पण त्यांचा जो लोगो आहे तो स्लाइटली चेंज केला आहे. तर लाईक गाईज तुम्ही असे जे आहे फील्ड इथे ब्रँड आयडेंटिटी मध्ये एक्सप्लोअर करू शकता. ठीक आहे, लाईक मोठमोठ्या ब्रँड सोबत विथ द एक्सपिरियन्स. ओके, त्यानंतर गाईज नेक्स्ट जो सेक्शन येतो याच्यात तो येतो पॅकेजिंग डिझाईनचा. ठीक आहे, जसं पॅकेजिंग डिझाईन हा क्लिअर कट कन्सेप्ट आहे की आफ्टर ए ब्रँड म्हणजे आयडेंटिटी जे तुम्ही डिझाईन करता त्यानंतर मग त्यांच्या लाईक एक थीम फॉलो करून तुम्ही त्यांना एक पॅकेजिंग प्रॉपरली डिझाईन करता. ठीक आहे, याच्यात मोस्ट सगळे फूड प्रोडक्ट्स येतात, त्यानंतर मग जे आपण पॅकेजिंग स्टफ येतो, ठीक आहे, व्हॉट एव्हर इलेक्ट्रॉनिक्स झालं त्यानंतर मग किंवा हार्डवेअर झालं किंवा मग युटेन्सिल झालं व्हॉट एव्हर. ठीक आहे, म्हणजे लाईक प्रेस्टीज किंवा मग जेवढे पण आपले फूड प्रोडक्ट्स आहेत त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आयजी वगैरे जे मोठमोठ्या ब्रँड्स आहेत. ठीक आहे, तर त्यांचे कम्प्लीट पॅकेजिंग. ओके, तर त्या पॅकेजिंग मध्ये सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. ओके गाईस, तर हे होते फील्ड्स जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि या व्यतिरिक्त पण भरपूर साऱ्या फील्ड्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. ठीक आहे, जसं की मल्टीमीडिया डिझायनर किंवा मग मल्टीमीडिया थिंग, त्यानंतर मग आणखी स्पेसिफिक गेले तर तुम्ही त्याच्यात डायरेक्शन मध्ये सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, म्हणजे लाईक व्हिडिओ एडिटिंग मधून तुम्ही ऍज अ डायरेक्टर पण तिकडे पुढे चालून परफॉर्म करू शकता. ओके, लाईक डायरेक्टली म्हणजे डायरेक्ट कुठली मूवी डायरेक्ट करणं और त्यानंतर मग पूर्ण टीम हँडलिंग ऍज अ मॅनेजर वर्क करणं. ओके गाईज, तर हे तुमचा जो आहे तो फ्युचर फील्ड आहे जे तुम्ही आपल्या ग्राफिक्स डिझाईन आणि प्लस व्हिडिओ एडिटिंग मध्ये एक्सप्लोअर करू शकता. ओके गाईस, त्यानंतर गाईस आपल्या पीपीटी मध्ये आपण पुढे बघूयात की एक्झॅक्टली आता जे मी बोलतोय तर त्या रिलेटेड जे आपले फेमस आतापर्यंत होऊन गेलेले दिग्गज लोक आहेत. ठीक आहे, म्हणजे ग्राफिक्स डिझायनर ज्यांना म्हणूयात. ठीक आहे, तर ते ते आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. ठीक आहे, तर गाईस तुमच्या स्क्रीनवर आता जी पर्सनॅलिटी दिसतात तर ते आहे R.K. जोशी सर. ठीक आहे, तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक टाईप डिझायनर स्पेशलिस्ट आहेत. ठीक आहे, त्यांना कॅलिग्राफी स्पेशलिस्ट सुद्धा म्हणता येईल. ठीक आहे, आणि ते एक एक्स IIT प्रोफेसर आहे. ठीक आहे, त्यांनी जे लोगो डिझाईन केले ते आपली जे गव्हर्नमेंट कंपनी आहे ओके सैल, ठीक आहे, त्यांच्यासाठी लोगो डिझाईन केला आहे. त्यानंतर काही इंडियन पोस्ट जो आहे, ठीक आहे, भारतीय डाक, तर त्यांचा सुद्धा लोगो त्यांनी डिझाईन केलेला आहे. त्यानंतर मग पंजाब नॅशनल बँक जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी लोगो डिझाईन केला आहे. ठीक आहे, तर लाईक तर गाईज तुम्ही यांचा रेफरन्स घेऊन जो तुमची जर्नी आहे ते सुरू करू शकता की लाईक तुम्हाला पण कसं हे यांच्यासारखं मोठमोठं म्हणजे लाईक ब्रँडसाठी काम करायला भेटेल. ओके, हे म्हणजे लाईक असं काही लक्षात ठेवू नका की ते एक्स IIT प्रोफेसर आहेत म्हणून म्हणजे त्यांना एक्सपोजर भेटला, तर तसं काही नाही आहे. सर म्हणजे जस्ट लाईक तुम्ही चांगल्या स्किल्स गेन करत आहात. ठीक आहे, तुम्ही चांगले प्रॅक्टिस करत आहात, तुमचा पोर्टफोलिओ चांगला असेल तर त्या केसमध्ये काही तुम्ही जो आहे असे प्रोजेक्ट्स किंवा असे मोठमोठे जे वर्क आहेत ते एक्झिक्यूट करू शकता. ठीक आहे गाईज, त्यानंतर गाईज तुम्हाला सांगायचं आहे की लाईक त्यातच एक आपले नेक्स्ट जे आहेत ते डिझायनर येतात ते अगेन सुदर्शन
धीर त्यांचं नाव, ठीक आहे. ते पण एक म्हणजे नावाजलेले डिझायनर होते, ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी सगळ्यात आधी मॉडर्न डिझाईन ज्याला म्हणतो, ठीक आहे, किंवा कॉर्पोरेट डिझाईन जे म्हणतो त्याचा भारतात म्हणजे सुरुवात केलेली आहे, ठीक आहे. म्हणजे जे मिनिमलिझम म्हणतो आपण, ठीक आहे, म्हणजे लाईक कमी एलिमेंट मध्ये खूप सारे ब्रँड आयडेंटिटी डिझाईन करणं किंवा आपल्या वर्कला रिप्रेझेंट करणं, ठीक आहे. तर ते त्यांनी केलेलं आहे किंवा त्यांची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांना जे किताब दिलेलं होतं तर ते आहे ग्रँड मास्टर ऑफ कॉर्पोरेट कम्युनिकेशन इन इंडिया. ओके, तर ते वन ऑफ, आणि त्यांच्याबद्दल अगेन सांगायचं झालं तर ते वन ऑफ द एक्स प्रोफेसर ऑफ IIT आहे. त्यांनी IIT बॉम्बे प्लस IIT गुवाहाटी, त्यानंतर IIT दिल्ली आणि मद्रासला शिकवलेलं आहे. आणि सेम फॉर RK जोशी सर. आणि RK जोशी बद्दल सांगायचं झालं तर ते हेड ऑफ द डिपार्टमेंट सुद्धा होते IIT गुवाहाटीला प्लस IIT बॉम्बेला. ओके, त्यानंतर काही सुदर्शन ही सरांचं जे तुम्ही लोगो बघता येतात तिथे, ओके, त्यांनी हे मोठ्या मोठ्या ब्रँडसाठी जे आहे ते लोगो बनवले आहेत, ठीक आहे. फर्स्ट आहे किसान, ओके, हा लोगो तुम्ही नक्कीच बघितला असेल, ठीक आहे. त्यानंतर देन HP, ठीक आहे. HPचा हा जो जुना लोगो होता, ठीक आहे, जुना कन्सेप्ट होता, तो सुदर्शन धीर सरांनी बनवलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर जो टायटनचा लोगो आहे फ्रॉम टिल स्टार्ट टिल नाव, ठीक आहे, तर तो पण लोगो सुदर्शन धीर सरांनी बनवलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर हा इसारचा जो लोगो आहे, ठीक आहे, इसारचा लोगो सुद्धा त्यांनी डिझाईन केलेला आहे. त्यानंतर इथे जो दिसतोय तुम्हाला हा महावीर हॉस्पिटल्स, ओके, तर तो सुद्धा सुदर्शन धीर सरांनी बनवलेला आहे, सॉरी. ओके ओके गाईस. त्यानंतर गाईस, तर हे तर झाले थोडे जुने लोक ज्यांच्याबद्दल म्हणजे लाईक खूप कमी लोकांना माहिती आहे. आता आपण त्या लोकांना बघूयात की ज्यांच्याबद्दल ऑलमोस्ट म्हणजे मेजॉरिटी ऑफ लोकांना माहिती आहे. ओके, तर त्यातच जे आपले फर्स्ट आहेत ते आहे अक्षर पाठक. ओके, ते सुद्धा वन ऑफ द ग्राफिक्स डिझायनर आहेत, ठीक आहे. आणि त्यांनी जे आहे अगेन मोठमोठ्या ब्रँड सोबत सुद्धा काम केलेलं आहे, जसं की स्विगी अँड झोमॅटो, ठीक आहे. तर त्यांनी मोस्टली त्यांचे जे वर्क्स आहेत, ठीक आहे, लाईक अक्षर पाठक चे, तर त्यांनी लुडो सारखे, त्यानंतर अंधाधुन सारखे जे मोठमोठे मूवीज आहेत तर त्यांचे जे पोस्टर्स आहेत ते त्यांनी डिझाईन केले, ठीक आहे. तर हे तर त्यांचे जे आहेत ते वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आहेत जे आपण सध्याला सांगू शकतो किंवा रिकॉग्नाइज मल्टीटाईम करू शकतो, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर सारे जे प्रोजेक्ट्स आहेत जे त्यांनी एक्झिक्यूट केलेले आहेत, ठीक आहे. आणि जे तुम्ही काय झोमॅटोचे ऍड्स बघता, ठीक आहे, तर ते ऍड्स जे बनवायचं आहे तर त्याच्या मागची जे डिझाईन थिंकिंग आहे किंवा त्यांच्या मागची जे क्रिएटिव्ह वे आहे की झोमॅटोची एक्झॅक्टली ऍड ही कशी दिसायला पाहिजे किंवा काय कन्सेप्ट असायला पाहिजे, तर तो डिझाईन अँड एक्झिक्युशन जो पार्ट आहे तो गाईस त्यांनी अक्षर पाठकनी आहे तो डिझाईन केला होता आणि एक्झिक्युशन मध्ये आणला होता, ठीक आहे. म्हणजे लाईक जे आपण व्हिडिओ ऍड्स प्लॅन करतो, ठीक आहे, त्यानंतर मग अगेन त्याचा एक्झिक्युशन मध्ये एक्झॅक्टली कुठे काय इफेक्ट्स असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे कम्प्लिटली डिझाईन पार्ट हँडलिंग, ओके, किंवा मग कम्प्लिटली डिझाईन टीम हँडलिंग ज्याला म्हणतो आपण, तर ते ऍड कॅम्पेन्स जे आहेत ते अक्षर पाठकनी एक्झिक्यूट केलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे जे आपण डिझायनर्स म्हणतो, ठीक आहे, अगेन जे व्हिडिओ एडिटर्स म्हणतो ते त्यांच्या अंतर्गत त्यांच्या टीमनी, ओके, ते एक्झिक्यूट केलेलं आहे. सेम फॉर स्विगी. ओके गाईस. त्यानंतर गाईस आपले नेक्स्ट डिझायनर जे आहेत ते आहे प्रसन्ना, गोपी प्रसन्ना. ओके, तर हे अगेन साऊथ चे आहेत, ठीक आहे, वन ऑफ द मोस्ट फेमस डिझायनर, ठीक आहे. तर त्यांनी मास्टरीज टायपोग्राफी केलेली आहे किंवा त्यांची जे स्पेशालिटी आहे ते टायपोग्राफी मध्ये आहे. त्यानंतर व्हिज्युअल टेलिंग, त्यानंतर बुक्स कव्हर्स, त्यानंतर एडिटेबल इलास्ट्रेशन्स, ठीक आहे. त्यानंतर हे असे त्यांची जे आहे ते स्पेशालिटी आहे. आणि त्यांनी त्यांच्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर त्यांनी BMW सारख्या आणि BNB सारख्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स ते काम केलेलं आहे. ओके, तर हे गाईज वन ऑफ द मोस्ट फेमस आणि 4 लोक जे आहेत ते मी सांगितले आहेत. याच्या व्यतिरिक्त पण गाईज खूप सारे असे लोक आहेत म्हणजे जे खूप फेमस आहे या इंडस्ट्रीमध्ये, लाईक व्हिडिओ एडिटिंग प्लस ग्राफिक्स डिझाईनच्या इंडस्ट्रीमध्ये. ओके गाईज,
त्यानंतर काही आणखी एक सांगायचं झालं तर जो आपला आपण नोट्स बघतो, ठीक आहे, आपली जी करन्सी आहे, ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे का गाईस की ती कोणी डिझाईन केली? एनीवन? ओके. सो मी असं कन्सिडर करतो की कोणाला सध्या आयडिया नाही आहे, ठीक आहे. तर guys, ते पण एक एक IIT चे प्रोफेसर आहेत, ठीक आहे. तर त्यांचं जे नाव आहे उदय कुमार आहे, ठीक आहे. तर त्यांनी पण जे आहे ते असे खूप वर्क केलेले आहे, ठीक आहे. आणि गाईस त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये असे अगेन खूप सारे जे डिझायनर्स होते ते उतरले होते, जस्ट लाईक अस. ओके. तर त्यांनी पण त्यांचं वर्क शो केलं तिथे. ओके, तुम्ही गुगल करून नक्कीच त्यांच्याबद्दल वाचू शकता की रुबी जो सिम्बॉल आहे तो त्यांनी कसा डिझाईन केला आणि त्यांच्या सोबत जे त्यांचे कॉम्प्युटर्स और अदर जे डिझायनर्स होते, ठीक आहे, त्यांच्याबद्दलही तुम्ही वाचू शकता. ओके गाईज. तर हे होतं अगेन सगळ्या ग्राफिक्स डिझायनर बद्दल. ओके. देन गाईस, एक चांगला ग्राफिक्स डिझायनर, ठीक आहे, एक कॉम्बो ग्राफिक्स डिझायनर तुम्हाला बनण्यासाठी मार्केट रिक्वायरमेंट नुसार कुठल्या कुठले सॉफ्टवेअर टूल्स हे तुम्हाला यायला पाहिजे. ओके. तर त्यापैकीच एक आहे गाईज. फर्स्ट आहे जो अडोबीचा इलास्ट्रेटर आहे, त्यानंतर मग फोटोशॉप आहे, त्यानंतर कोरेल ड्रॉ आहे, ठीक आहे, लाईट रूम, प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट्स, त्यानंतर फिल्मोरा, इन डिझाईन. ओके. त्यानंतर काहीच तुम्हाला VN सारखा सॉफ्टवेअर सुद्धा यायला पाहिजे. त्यानंतर मग लाईक असे भरपूर सारे काही सॉफ्टवेअर आहेत जे मी तुम्हाला सांगू शकतो, ठीक आहे. म्हणजे जे फोटोशॉपचे जे आपण पिकार्ट्स वगैरे म्हणतो, ठीक आहे, मग पिकासा म्हणतो, ठीक आहे, जे ऑप्शनल आहे फोटोशॉपला, जे रिप्लेसेबल आहे, ठीक आहे. तर गाईज यासारखे तुम्हाला कम्प्लिटली जे सॉफ्टवेअर रिक्वायर्ड टूल्स आहेत ते एक ग्राफिक्स डिझायनर बनण्यासाठी आले पाहिजे. ओके. तर गाईज त्यातलेच आपण जे मेन आहेत ते इन्क्लूड करतोय आपल्या कोर्समध्ये. ओके. त्याबद्दल आपण आता डिस्कस करू, ठीक आहे. तर हे जे टूल आहे तर तिथेच आपली जे ग्रॅडेक्स अकॅडमी आहे, ठीक आहे, ते पिच ऑन करते आणि हे तुम्हाला प्रॉपर एक व्हिडिओ एडिटर प्लस एक ग्राफिक्स डिझायनर बनवण्यासाठी जे आहे ते हेल्प करते. ओके गाईज. त्यानंतर मग आपण तुम्हाला सॉफ्टवेअर बद्दल सांगतोय, ठीक आहे. तर ग्राफिक्स डिझाईन मध्ये ओव्हरऑल आपण म्हणजे कम्प्लीट कॉम्बो मध्ये 5 टूल्स हे शिकणार आहोत. ओके. फर्स्ट येतो अडोबीचा इलास्ट्रेटर, ठीक आहे, त्यानंतर फोटोशॉप, इन डिझाईन, ठीक आहे, त्यानंतर लाईट रूम, त्यानंतर कोरल ड्रॉ आणि कॅनवा. ओके. तर कॅनवा हा अगेन हा फ्री टूल आहे गाईस, ठीक आहे, त्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. त्यानंतर काही थेरी पार्ट समजा तुम्हाला सांगायचं झालं एकदम शॉर्ट मध्ये, ठीक आहे, सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये, तसं आपण डिटेलमध्ये उद्याला बघूच की एक्झॅक्टली आपण फोटो असं ग्राफिक्स डिझाईन मध्ये किंवा फोटो एडिटिंग मध्ये एक्झॅक्टली कुठला सिलेबस हा शिकणार आहे. सपोज तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सपोज सिलेबस सांगायचा झाला, ठीक आहे, तर त्यामध्ये आपण शिकणार आहोत फंडामेंटल्स ऑफ डिझाईन काय असतात, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डिझाईन काय असतात, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ डिझाईन काय असतात, त्यानंतर मग पॅकेजिंग डिझाईन काय असतं, त्यानंतर लेआउट, टायपोग्राफी, कलर थेरी, ठीक आहे, लोगो डिझाईन, ठीक आहे. तर लाईक हे सगळं जे आहे ते आपण कम्प्लिटली ग्राफिक्स डिझाईन मध्ये शिकणार आहे. ओके. तर हे झालं एकदम शॉर्ट मध्ये. ओके. त्यानंतर आपण प्रॉपरली उद्याला सुद्धा उद्याच्या लेक्चर मध्ये सुद्धा एक प्रॉपरली डिस्क्राईब करू की एक्झॅक्टली म्हणजे डिटेल सिलेबस ज्याला म्हणतो आपण. ओके. तो एक्झॅक्टली काय राहणार आहे यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर गाईस ऑन दी अदर हँड सपोज आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं झालं, ठीक आहे, त्यामध्ये मग प्रीमियर प्रो झाला, त्यानंतर मग फिल्मोरा झालं. ओके. त्यानंतर आफ्टर इफेक्ट झालं. ओके. तर हे जे टूल्स आहेत यामध्ये सुद्धा आपण एक्झॅक्टली काय सिलेबस शिकणार आहोत ते पण आपण डिटेल्स मध्ये बघू. पण थोडक्यात ते सांगायचं झालं तर त्यामध्ये कट्स कुठल्या ठिकाणी कसे मारायचे, त्यानंतर ट्रान्झॅक्शन हे तुम्ही कुठले वापरायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर मग आपण त्या केस म्हणजे लाईक केस स्टडीज पण बघणार आहोत की म्हणजे ही ऍडव्हर्टाइजमेंट जे बघतोय आपण ती एक्झॅक्टली कशी किंवा काय डिझाईन लाईक काय काय विचार करून ही बनवली किंवा मग काय ती एक्झॅक्टली काय ऍड्रेस करेल लोकांना, की काय त्यांनी विचार केला किंवा कसं एक्झिक्यूट केलं, ठीक आहे. तर लाईक जे छोटे छोटे एडिटिंगचे किंवा मग छोटे छोटे जे आपण एडिट्स करताना आपण विचार करायला पाहिजे, ठीक आहे, त्या थॉट प्रोसेस बद्दल विचार करायला पाहिजे. तर हे कम्प्लिटली जे आहे गाईस आपण हे थ्रू आउट द सेशन हे बघणार आहोत. ओके गाईस.
तर हे झालं एक शॉर्ट डिस्क्रिप्शन आपल्या सॉफ्टवेअर्स बद्दल आणि सिलेबस बद्दल. ठीक आहे गाईस. त्यानंतर गाईस आपण बघूयात की आपला जो कोर्स आहे तो कोर्स एक्झॅक्टली किती राहणार आहे. ओके. तर गाईस आपला जो कोर्स राहणार आहे ग्राफिक्स डिझाईनचा तो कम्प्लीट 3 महिन्याचा राहणार आहे, ज्यामध्ये आपण डेली वीकली 4 जे क्लासेस आहेत ते क्लासेस ठेवूयात. ओके. म्हणजे एका वीकमध्ये आपले 4 क्लासेस राहतील. त्यानंतर डेली 1 आवर हा आपला लेक्चर चालणार आणि सोबतच त्यामध्ये आपला जो आहे तो डाऊट सेशन राहणार. ठीक आहे. म्हणजे त्याच 1 आवर मध्ये आपला डाऊट सेशन सुद्धा राहील. आणि गाईज यात एक ऍडिशनल आपण गोष्ट ही ऍड करतो की तुमचा जो डेली असाइनमेंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, तर त्याबद्दल सुद्धा जो डिस्कशन पार्ट आहे तो सुद्धा डेलीच्या क्लासेसमध्ये राहणार. ठीक आहे गाईस. त्यानंतर गाईस पुढे जेव्हा बघतोय आपण, ठीक आहे, तर ग्राफिक्स आपला ग्रॅडेक्स अकॅडमी तुम्हाला एक्झॅक्टली या कुठल्या गोष्टी ऑफर करते. ठीक आहे. फर्स्ट आहे की आपली ग्रॅडेक्स अकॅडमी हा तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही क्लासेस प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा अटेंड करू शकता. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही ऑफलाईन येऊन आपल्या अकॅडमीला बसून सुद्धा लाईक क्लास अटेंड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर काही नेक्स्ट आमची जी युएसपी आहे तर ती आहे की आम्ही तुम्हाला जे शिकवल्यानंतर जे रिकॉर्डेड सेशन आहे तर ते रिकॉर्डेड सेशन हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. लाईफ टाईम ऍक्सेस तुमच्याकडे राहते. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कधीही बघून ते जे रिकॉर्डेड सेशन आहे ते मल्टिपल टाइम्स जे आहेत ते बघू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत ते अगेन क्लिअर होतील आणि तुम्हाला काही डाऊट आहे तर तुम्ही लाईक एक स्पेशल डाऊट सेशन आपला कंडक्ट करून ते आपण तुमचा डाऊट सॉल्विंग सेशन कंडक्ट करून आपण ते कव्हर अप करू शकतो. ठीक आहे गाईज. त्यानंतर गाईज अगेन आमची जे युएसपी आहे त्यामध्ये आहे की आम्ही तुम्हाला डेली बेसिसवर जे आहे ते असाइनमेंट्स प्रोव्हाइड करू. ठीक आहे. काही ना काही नेमके टास्क तुम्हाला असाइन करू. ठीक आहे. जे काही आपण सॉफ्टवेअर शिकू किंवा जे काही आपण टूल शिकू त्यामध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आपण म्हणजे फोटोशॉपचं सपोज कन्सिडर केलं. ठीक आहे. फोटोशॉपमध्ये आता बरेचसे टूल्स आहेत. ठीक आहे. लाईक मॅजिक सिलेक्शन टूल झालं, त्यानंतर वॅट टूल झालं, त्यानंतर मग 3D टूल्स झाले किंवा मग मॉकअप डिझायनिंग झाले. ठीक आहे. फोटो मॅनिप्युलेशन झालं. ठीक आहे. तर लाईक जे नेहमी म्हणजे लाईक जे काही आपण डेलीच्या बेसिसवर नवीन नवीन टूल्स शिकू, थोडं थोडं करू. ठीक आहे. तर ते काही आपण डेली त्यामध्ये कम्प्लिटली शिकणार आहोत. ओके. आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला टास्क जे आहे किंवा मग असाइनमेंट जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर गाईस नेक्स्ट जो आमचा पॉईंट येतो किंवा युएसपी जे आमची येते ते आहे की आम्ही तुम्हाला ट्रेंडी जे सॉफ्टवेअर आहेत ते शिकवतो. ठीक आहे. अगेन हे जे सगळे सॉफ्टवेअर आहेत ते फ्री रिसोर्सेस आणि क्रॅक व्हर्जन राहतात. तर हे आम्ही तुम्हाला डेफिनेटली आमच्या साईडनी प्रोव्हाइड करतो. ओके गाईस. तर तुम्हाला इकडे तिकडे सॉफ्टवेअर शोधण्याची सुद्धा म्हणजे त्रास तुम्हाला नको व्हायला ते पण सुद्धा काळजी आम्ही घेतो आमच्या साईडने. आणि गाईज एंड ऑफ द सेशन जे आहे ते गाईज आम्ही तुम्हाला एक पोर्टफोलिओ कसा प्रिपेअर करायचा ते सुद्धा शिकवतो. ठीक आहे. आणि तुमचा पोर्टफोलिओमध्ये तुम्ही काय काय टाकायला पाहिजे, तुम्ही कसं एनहान्समेंट करायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही फ्युचरमध्ये काय लाईक ग्रोथ कसं करायला पाहिजे ते सगळं इथपासून आम्ही गाईज तुमच्या पोर्टफोलिओ बिल्डिंग मध्ये सगळं सांगतो. ठीक आहे गाईज. आणि गाईज त्यानंतर राहते की आम्ही तुम्हाला एक पर्सनल इंटरव्ह्यू सेशन प्लस टेक्निकल इंटरव्ह्यू सेशन हा कोर्स झाल्यानंतर प्रोव्हाइड करतो. ज्यामध्ये सपोज तुम्ही एखाद्या कुठल्याही IT कंपनीला अप्लाय करत आहात. ठीक आहे. किंवा मग त्यानंतर कुठल्या एजन्सीला तुम्ही सपोज वर्क करायचं म्हणत आहात किंवा तिथे इंटरव्ह्यू देण्याचं म्हणतात. तर त्या केसमध्ये ते लोक तुम्हाला कसे तुमचा इंटरव्ह्यू कसा घेतील, ते तुम्हाला काय प्रश्न विचारतील, तर ते सगळं त्याची प्रिपरेशन जे गाईज ते आहे आपल्या ग्रॅडेक्स अकॅडमीला आपण प्रिपेअर करून देतो. आणि सगळ्यात गाईज अगेन बोनस पार्ट. ठीक आहे. या इंटरव्ह्यू सेशनचे सुद्धा रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे जेणेकरून जे तुमच्या याच्यात काही मिस्टेक्स राहिल्यात किंवा मग काही पॉइंट्स राहिलेत जे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे आहेत तुमच्या पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये किंवा मग तुमच्या टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये, तर ते रेकॉर्डिंग पाहून गाईज तुम्ही तुमचे जे पॉइंट्स आहेत ते इम्प्रूव्ह करू शकता. ओके गाईज.
तर हे होते आपल्या ग्रॅडेक्स बद्दल, ठीक आहे, जे आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस ऑफर करतो, ठीक आहे. तर हे होतं एक बेसिक काहीच इंट्रोडक्शन आपला किंवा आपला इंट्रो सेशन ग्राफिक्स डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंग बद्दल. तर काहीच तर तुम्हाला क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, मला काही विचारायचं असेल तर तुम्ही पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये काहीच मला विचारू शकता, ठीक आहे. आणि राहिला फीज स्ट्रक्चरचा प्रश्न, तर ते काहीच मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे, ठीक आहे, ते प्रॉपरली जेव्हा मी तुमच्यासोबत सिलेबस हा डिस्कस करेल, ठीक आहे, किंवा मग आपला जो स्ट्रक्चर आहे प्रॉपर, ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय आपण कसं शिकणार आहोत, तेव्हाच ते सायमल्टेनियसली जे आहे मी तुम्हाला सांगणार. ओके गाईस. ओके. तर गाईस तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही 1 बाय 1 तुमचा हँड रेज करून विचारू शकता. सर ऑफलाईन क्लासची फी किती आहे मग? येस नयन. येस सर, माझं सर कसं ड्युटी आहे, समजा माझी ऑनलाईनच ड्युटी आहे लॅपटॉप मधनं. नयन सॉरी तुमचा आवाज नाही येत आहे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, येते का सर? ओके. सो गाईस एनी अदर? हॅलो. नयन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा ड्रॉप करू शकता तुमचा क्वेश्चन. ओके ओके. आवाज नाही येत आहे का सर? धनंजय सर, प्लीज चेक युअर स्पीकर. सो गाईस तुम्हाला हॅलो. हॅलो सर. हॅलो सर. स्पीकर. ओके ओके. सॉरी गाईज. हॅलो. हा सॉरी नयन, ऍक्च्युली माझ्या साईडनी प्रॉब्लेम होता. ओके ओके ओके. तर सर माझी कशी ड्युटी आहे ना, ऑनलाईन क्लास, मला टेलिकॉलिंगचा जॉब आहे. ओके. हा, तर मग ते कसं 9 ते 5 वाजेपर्यंत माझं असते ड्युटी. तर मग ओके. ऑनलाईन क्लासेस किती वाजता, म्हणजे किती टायमिंग किती काय? टायमिंग जो राहणार आहे नयन, तो आपला एक सकाळची बॅच राहील, ओके, त्यानंतर एक सायंकाळची बॅच राहील, ठीक आहे. सायंकाळची टायमिंग म्हणजे मला कळालं, म्हणजे मग मला जॉईन करायला बरोबर. डेफिनेटली, ठीक आहे. तर टायमिंगचं पण जे आहे ते इयरली सकाळी 9 ते 10 राहू शकते, त्यानंतर मग सायंकाळी 7 ते 8 राहू शकते. हा हा, मग सायंकाळचं चालू शकते सर. ओके ओके. देन एनी अदर गाईज क्वेश्चन तुम्हाला कोणी? हा सर, म्हटलं माझं फी नाव किती राहणार आहे धीरज आहे. ऑफलाईन क्लासची? येस अक्षय. ऑनलाईन क्लासची फी किती राहणार आहे म्हटलं? हॅलो हॅलो. सॉरी अक्षय, तुमचा आवाज नाही येत आहे मला. हॅलो. ऑनलाईन क्लासची म्हटलं फी किती राहणार आहे? हॅलो. हॅलो सर, ते ओके. ऑनलाईन क्लासची आपण फी किती राहणार धीरजकडे आहे? जाऊया. धीरज आय गेस विचारणार होते. माझं नाव धीरज आहे. म्हटलं की ऑनलाईन क्लासची फी किती राहणार आहे मला ते? हॅलो धनंजय सर. हॅलो हॅलो. हॅलो हाऊ हा मेनी धनंजय प्राइस धीरज, सर. सर, हाऊ आता मेनी आवाज प्राइस येतो. इन सॉरी. ऑनलाईन क्लासेस? ओके. तर हा धीरज, मी म्हणत होतो ऑनलाईन क्लासची फी किती राहील सर? फीज आपण उद्याला डिस्कस करणार आहे धीरज. तर तिथे प्रॉपरली सांगणार की व्हॉट एव्हर जे फीज स्ट्रक्चर राहणार, ठीक आहे, ते कसं राहणार. ओके. व्हिडिओ एडिटिंग साठी कसं राहणार, त्यानंतर फोटोशॉप साठी कसं राहणार, आणि जे आपण प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया म्हणतो, ठीक आहे, तर ते जे ग्राफिक्स डिझाईन पॅकेज म्हणतो आपण, तर त्यासाठी एक्झॅक्टली कसं राहणार. ओके. हो सर, पण ऑनलाईनचे आणि ऑफलाईनचे दोन्ही दोन्ही. दोन्ही पण. थँक्यू.
ओके, देन बॅक टू अक्षय. अच्छा अक्षय, तुम्ही आहात का इथे? ओके, देन गाइज एनी अदर क्वेश्चन? सूरज किंवा रामप्रसाद किंवा गौरव, आकांक्षा? हॅलो सर, मी याच्या आधी सर ग्राफिक डिझायनिंग मध्ये जॉब केला होता. ओके हा, तर लोगो मध्ये केला होता तो. तर ओके, मग लोगो डिझाईन. हा यस यस सर, मग काय ऑनलाईन क्लासेस मध्ये मग मला जर आता समजा अधिक पुन्हा जर करायचं असेल म्हणजे सर्टिफिकेट साठी, तर मग का पैसे तेवढेच द्यावं लागेल का? म्हणजे जॉईनिंग फी जेवढी राहणार आहे तेवढी? हो नक्कीच, कारण कसं आहे बघा, तुम्ही एक्झॅक्टली लोगो डिझाईन हेच नाही शिकतात, तर Yes. डिझाईन लँग्वेज काय राहते, ठीक आहे, इंडस्ट्रियल Yes. पॅरामीटर्स काय राहते ते तुम्हाला कम्प्लिटली शिकावं लागते. ठीक आहे, हो, हो, कारण कसं आहे, आता मी design. तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे, आता तुम्ही मार्केटमध्ये जासाल तर मार्केटमध्ये तुम्हाला लोक भेटतात 200 रुपयाचा लोगो बनवणारा, त्यानंतर 2000चा लोगो बनवणारा आणि 20 ते 2 लाख पर्यंत लोगो बनवणारा सुद्धा भेटतो. यस. ठीक आहे, फक्त तुम्हाला तुमची ग्रोथ कशी बघायची आहे किंवा तुम्ही सध्या कुठे स्टँड करता, तर त्यासाठी तुम्ही आपला क्लास जे आहे ते जॉईन करताय. यस ठीक आहे, यस, आता मला नाही माहित आता म्हणजे तुम्ही exactly- टेक्निक वाढवण्यासाठी. यस बिलकुल राईट. ठीक आहे, जे लाईक इंडस्ट्रियल स्टँडर्ड्स म्हणतो आपण, जे Yes, सध्या डिमांडिंग आहे, जे मिनिमलिझम म्हणतो आपण. ओके, किंवा मग जे आपण वर्डमार्क्स लोगो म्हणतो, ठीक आहे, जे ट्रेडमार्क्सला जातात लोगो, ठीक आहे, त्याबद्दल आपण प्रॉपरली शिकणार आहे. ठीक आहे, म्हणजे लिटरली तुम्हालाही वाटत असेल की कुठे आपण सध्या हे 1000-2000चे लोगो बनवतोय आणि कधीही आपण ते लाईक लाखोनी किंवा मग प्रॉपर एक चार्ज करायला पाहिजे. ठीक आहे, तर तेच आपण सगळं इकडे ग्राफिक्स डिझाईन मध्ये कम्प्लिटली शिकणार आहे. ओके, देन ऋषिकेश, तुमचा प्रश्न. हॅलो यस शुभम. सर, माझा एक क्वेश्चन होता. पूर्ण कोर्स किती मंथचा राहील? कम्प्लिटली 3 monthsचा आपला कोर्स राहिलेला आहे. आणि सर, यात जर आपला पूर्ण कोर्स कम्प्लीट झाला तर येस, जॉब सिक्युअर काय काय इश्यू त्यापुढे, म्हणजे Okay. सोल्युशन? ठीक आहे, तर जॉबसाठी जे आहे ते वैभव सर तुम्हाला गाईड करतील. वैभव सर प्लीज. धनंजय सर, जॉब सिक्युरिटीचा जो क्वेश्चन जो आहे ना, तर तुम्हाला आपला जॉब पोर्टल सुद्धा आहे ग्रॅडेक्स अकॅडमीचा, तर तिथेच सगळं ओपनिंग वगैरे सगळं शो होईल तिथे. ओके, तर शुभम असं सांगायचं झालं प्रॉपरली, तर आपली जी आहे, ठीक आहे, ग्रॅडेक्स कम्युनिटीमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल सगळ्यात आधी तर. ठीक आहे, आणि जे काही आपले अपडेट्स येत राहतात आपल्या साईडने, ठीक आहे, तर आम्ही डायरेक्टली जे आहे ते तुम्हाला कम्युनिटीवर तिथे पोस्ट करू. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या कम्युनिटीला फॉलो करावं लागेल. ठीक आहे, आपल्या कम्युनिटी सोबत तुम्हाला अटॅच राहावं लागेल. ठीक आहे, त्यामध्ये जसे जसे जॉब्स अपडेट्स येत राहतात, ठीक आहे, लाईक मंथली बेसिसवर किंवा आठवडी बेसिसवर, तर ते तुम्हाला अपडेट नेहमी प्रोव्हाइड केल्या जाईल, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःहून म्हणजे तिथे अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ठीक आहे, आणि व्हॉट एव्हर जो तुमचा एक्सपिरियन्स राहतो, तर तो एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करायचा की तुम्ही एक्झॅक्टली तुमचा इंटरव्ह्यू कसा झालाय अँड ऑल. ठीक आहे, तर ते आपण तर ते आपण लगेच मग तसं डिटेलमध्ये बोलूयात त्याबद्दल. ओके ओके ओके, बट माझा एक प्रॉब्लेम होता की 100% जॉब सिक्युअर आहे का? सिक्युरिटी बघा आता शुभम, सिक्युरिटी सध्या जो टर्म आहे ना, हा खूप क्रिटिकल आहे. ठीक आहे, तुम्ही कुठेही जर चालले जा मार्केटमध्ये, तुम्हाला 100% सिक्युरिटी पोलीस नाही देईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी माझ्या साईडनी हा तुम्हाला कम्प्लीट शिकवलेला आहे, पूर्ण पार्ट तुम्हाला प्रॉपरली ट्रेन केलेला आहे. पण सपोज तुम्ही पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये सपोज तुम्ही आळशीपणा दाखवला किंवा तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तुम्ही प्रॉपरली डिझाईन नाही केला, ओके, तर त्या केसमध्ये सपोज तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये चांगले परफॉर्म नाही केले, तर तुमची गॅरंटी कोण घेईल? ठीक आहे ना, ते तो लाईक तुमचा निगेटिव्ह पॉईंट जाते ना. आमच्या साईडने तर आम्ही प्रॉपरली 100% अप्लाय करतो ना, तर त्यासाठीच आम्ही हा गॅरंटी किंवा शुअरिटी हा वर्ड कधीच वापरत नाही. ठीक आहे, आम्ही तुम्हाला नक्कीच 100% असिस्टंट प्रोव्हाइड करू. ठीक आहे, नक्कीच जेवढी आमच्याकडे
प्लॅटफॉर्म्स येतात, ठीक आहे, लाईक कंपनीज येतात, तर ते नक्कीच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर जो आहे प्लॅटफॉर्म आम्ही प्रोव्हाइड करू. ठीक आहे, फक्त परफॉर्म कसं करायचं तो तुमचा प्रॉपरली पार्ट राहील. ठीक आहे, आणि त्या परफॉर्म कसं करायचं याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला गाईड करू. बट द थिंग इज की जेव्हा तो प्रॉपर डे राहील, जेव्हा तो प्रॉपर टाइम राहील, तर त्या केसमध्ये शुभम नक्कीच तुम्हाला प्रॉपरली परफॉर्म करायचा आहे. होप शुभम तुमचा जो क्वेश्चन होता तो मी प्रॉपरली आन्सर केलेला आहे. देन अदरवाईज तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचं असेल आणखी तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. ठीक आहे, प्लीज डोंट हेजिटेट. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही सुद्धा विचारू शकता. नाही सर, उद्या उद्या करू क्वेश्चन आता. ओके गाईज, देन आकांक्षा किंवा मग सूरज, रामप्रसाद, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? No questions from my end. ओके, No questions, sir. Thank you. देन सूरज. त्या नयन सरले विचारा, ते गार्डन दाखवू राहिले बाकी. यस, सॉरी. नयन सर. ओके नो क्वेश्चन. ओके गाईज, तर थँक्यू फॉर दी सेशन. आणि आपण सेम टाइम उद्याला भेटूयात, जिथे आपण कम्प्लीट तुम्हाला आणखी सांगणार प्रॉपरली की तुम्ही सिलेबस हा कुठला शिकणार आहे आपला थ्रू आउट द कोर्स, म्हणजे लाईक कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय काय टूल्स शिकणार आहेत आपण कम्प्लीट डिटेल्स मध्ये बघूयात. ओके, त्यानंतर मग एक्झॅक्टली तुम्ही जे अपॉर्च्युनिटीज म्हणतात, ठीक आहे, त्यानंतर म्हणजे ते तुमचे पॅकेजेस वगैरे कसे राहतील. ओके, त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करूयात की तुम्ही सपोज ऍज अ फ्रेशर कुठे एंट्री लेवलला जात आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही सपोज स्वतःचा स्टार्टअप सुरू करतायत, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचा बजेट हा कसा ठेवायला पाहिजे किंवा तुमचा वर्कच्या हिशोबाने तुम्ही एक्झॅक्टली क्लायंटला कसं पे करायला पाहिजे ते पण आपण उद्याला डिस्कस करूयात. ठीक आहे गाईस, चालेल? ऑल गुड? येस सर. Okay, guys. Thank you then. सी यू टुमॉरो. Yes. सेशन. नयन सर गोवा फिरून येऊ. नयन सर गेले.